शिवसेना खरंच फुटेल का? हा जो सस्पेन्स होता हा संपला. शिवसेनेमध्ये अधिकृत फुटीची घोषणा जी आहे ती घोषणा होणे फक्त बाकी आहे. आता शिवसेनेमध्ये जी फूट पडली तिचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार आहे? तर एकनाथ शिंदे यांना. गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व कमी झालेलं आहे. जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तेव्हापासून एकनाथ शिंदे हे नाराज आहे. यानं त्यानिमित्त ते नेहमी नाराजी व्यक्त करत असतात, पण त्यांच्या नाराजीकडे ना भाजपने लक्ष दिलं ना विरोधी पक्षांनी लक्ष दिलं. याचा परिणाम असा झाला की एकनाथ शिंदेंना आपली ताकद दाखवणं भाग होतं. म्हणून त्यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी आपले जे जुने मित्र आहेत उबाटा पक्षातले यांच्याकडे लक्ष वळवलं. कारण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून या पक्षाला तसा कुणी वाली राहिलेला नाही. कारण उद्धव ठाकरेंचं नेतृत्व फारसं प्रभावी नाही. संजय राऊत रोज मीडियापुढे येऊन काहीतरी बोलत राहतात आणि आदित्य ठाकरे यांची राजकीय उंची जेवढीच तेवढी आहे. अशा परिस्थितीमध्ये या पक्षातल्या खासदारांमध्ये अस्वस्थता होती. ती एकनाथ शिंदे यांनी हेरली आणि 9 पैकी 6 खासदार फोडले. कारण पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे तेवढेच खासदार फोडण्यासाठी संख्येची गरज होती, ते त्यांना मिळाली आणि पक्षामध्ये फूट होण्याची फक्त घोषणा बाकी आहे. तर याचा सर्वाधिक जास्त फायदा एकनाथ शिंदे यांना होणार आहे. कारण त्यांच्या पक्षाचे 7 खासदार हे 6 खासदार असे 13 खासदार त्यांना मिळाले आणि 13 खासदार मिळाल्यामुळे आपोआपच राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं वजन वाढणार आहे. कारण महाराष्ट्रात BJPचे फक्त 9 खासदार आहेत, एकनाथ शिंदे यांचे 13 खासदार आहेत. म्हणजे काँग्रेसच्या बरोबरीचे खासदार हे या पक्षाचे आल्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन वाढणार आहे आणि याचा परिणाम त्यांना राजकीय फायदा होणार आहे. कारण हे नुसते खासदार फुटलेले नाहीत, तर आपल्याबरोबर अनेक मतं देखील घेऊन आलेले आहेत.